आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे 4,000 वर्षांपासून आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे 4.85 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून 12.12 लाख मेट्रिक टन उत्पन्न मिळते. जमीन ही मध्यंत भारी प्रतीची 1.5 ते 2 मीटर खोलीची पाण्याचा चांगला निचरा असणारी असावी. आंब्याच्या सुधारित जाती व संकरित जाती यामध्ये हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज इत्यादी येतात. तर अभिवृद्धी किंवा रोप तयार करणे यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोळ्यापासून केली जाते. कोळी कलम, मृदुकाष्ठ कलम, विनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करून वाढ करण्यात येते. आंब्याची लागवड ही साधारणतः भारी जमिनीत 10 बाय 10 मीटर, 9 बाय 9 मीटर, मध्यम जमिनीत केली जाते. साधारणतः 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन कंपोस्ट खत 40 ते 50 किलो, पायटा माती, सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी मिश्रणे भरून घेतले जातात. 1 वर्ष वयाच्या झाडास साधारणतः 15 किलो कंपोस्ट खत, 150 ग्राम नत्र, 50 ग्राम स्फुरद, 100 ग्राम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चोर खोदून द्यावेत. दरवर्षी मात्रा समप्रमाणात वाढवून 10व्या वर्षापासून प्रत्येक झाडास 50 किलो कंपोस्ट खत, 3 किलो नत्र, 100 ग्राम स्फुरद व 1 किलो पालाश बांगडा पद्धतीने जून महिन्यात द्यावे. पाण्याची उपलब्ध असल्यास फळधारणेनंतर 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्या. आंतरपीक म्हणून आंबा बागेत 10 वर्षांपर्यंत भाजीपाला, द्विदल शेंगवर्गीय, ताग ही पिके आंतरपीक म्हणून घेता येतात. आंब्याची फळे 85% पक्वतेत काढावीत. यावेळी फळांचा लालसर रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो. तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो. यावेळी फळांची विशिष्ट घनता ही 1.02 ते 1.04 एवढी असावी. फळाची काढणी देठासहित करावी. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 4 नंतर काढावी. प्रतवारी साधारणतः 350 ग्राम, 300 ते 350 ग्राम, 250 ते 300 ग्राम आणि 200 ते 250 ग्रामपेक्षा कमी वजनाची अशी प्रतवारी करावी. प्रतवारी झाल्यावर फळे 500 ppm कार्बनडाझम या द्रावणात 10 मिनिटे बुडवावीत. त्यामुळे काढणीनंतर फळे कुजण्याचे प्रमाण कमी होईल. नंतर फळे पंख्याखाली वाळवून खोक्यामध्ये भरावी. तर आंब्यामध्ये होणारे विविध कोड व रोग नियंत्रण मध्ये तुडतुडे हे पिल्ले व पूर्ण वाढलेले तुडतुडे, कोवळी पाने, मोहर व छोट्या फळांच्या देठातून रस शोषतात. यामुळे पाने वेडीवाकडी होतात, पालवी कोमेजते, मोहर गळतो, तसेच छोटे फळे गळतात. मोहराच्या वेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. किडीच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांदींची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून तुडतुडे पिल्लांच्या अवस्थेत असतानाच डायमेथाइट 30 EC किंवा मेनिट्रोथिऑन ही कीटकनाशकाची फवारणी करावी. नंतर मिजमाशी ही कोवळ्या पालवीच्या दांड्यावर, पानाच्या देठावर, मोहराच्या मधल्या दांड्यावर तसेच मोहराच्या तुऱ्यावर अंडी घालतात व तेथून बाहेर येणारी पांढरट पिवळसर आळी आतील पेशीवर उपजीविका करते. परिणामी त्या ठिकाणी बारीक फुगारे, काळी गाठ तयार होते. असे असंख्य गाठी पालवीवर व मोहरावर दिसून येतात व त्यामुळे पालवी व मोहर करपतो. जून-जुलैमधील पालवीवरील मिजमाशीचे नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यात उघडीप पाहून डायमेथाइट EC किंवा मेनिट्रोथिऑन 50 EC यांची फवारणी करावी. या किडीची आळी जमिनीत कोश अवस्थेत जात असल्यामुळे पावसाळा थांबल्यावर झाडाखालीची जमीन नांगरून त्यात मिथिल पॅराथिऑनची भुकटी मिसळावी. नंतर फुलकड्यामध्ये पानाच्या खालची बाजू तसेच मोहराचे दांडे, फुले खरवडतात. यामुळे पाने वरच्या बाजूला वळून पानाचा रंग करडा बनतो. मोहरास तांबूस होऊन गळतो. फळधारणा होत नाही. फळाची साल खरवडून त्यातून येणारा रस शोषतात. फूल
किडीचा प्रादुर्भाव साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत दिसून येतो. फुलकिडीचा नियंत्रणासाठी डायमिथाइट किंवा फोजेलॉन या कीटकनाशकाची फवारणी करावी. आंबा फळावर आढळून येणाऱ्या थ्रिप्स, फ्लेक्स व त्यानंतर आवश्यकता भासल्यास डायमेथोक्झाम या कीटकनाशकाची फवारणी करावी. नंतर फळमाशी अवस्थेत असताना मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या गरावर उपजीविका करतात. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे नष्ट करावी, झाडाखाली जमीन नांगरावी आणि कामगंध सापळे राहावेत. नंतर विविध रोग म्हणजे भुरी, मोहर व कच्च्या फळांची गळ होते. नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने, मोहर नष्ट करावेत व 0.2% गंधकाची पहिली फवारणी करावी व 15 दिवसांनी 0.1 डॅनोकॅपची दुसरी फवारणी करावी. आणि त्यानंतर महत्त्वाचा रोग म्हणजे डायबॅक. तर त्यामध्ये रोगग्रस्त फांद्या शेंड्यापासून वाढायला लागतात. नियंत्रणासाठी निरोगी कलमांची निवड करावी. रोगग्रस्त फांद्यांची 3 इंच खालापासून छाटणी करावी व त्यानंतर 0.3% ऑक्झीक्लोराईडची फवारणी करावी. सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग हे प्रभाकर मार्तंड गरगडे सर यांच्या शेतामध्ये केलेले आहे. सदर बागेची लागवड 2023 व 2024 या साली करण्यात आलेली आहे. एकूण झाडांची संख्या साधारणतः 500 आहे. धन्यवाद.